नमस्कार, मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण नवरात्रीमध्ये जो मंगल कलश असतो त्या मंगल कलशला कोल्हापूरच्या अंबाबाईचं स्वरूप कसं काय देता येईल हा व्हिडिओ बघणार आहोत। तर व्हिडिओ खूप छान असा होणार आहे आणि इतकी सोपी पद्धत आहे की ज्यांनी आजपर्यंत कधीही ट्राय केलं नाही त्यांना सुद्धा हा लुक करता येणार आहे। आणि नवरात्रीमध्ये साक्षात आपल्या घरी कोल्हापूरची अंबाबाई अवतरली आहे असं नक्कीच तुम्हाला वाटेल जर तुम्ही या पद्धतीने साडी नेसवली कलशाला। तर आता जे घट बसवत असतील तर घटाच्या समोर तुम्ही या पद्धतीने साडी नेसवून किंवा कोल्हापूरच्या अंबाबाईचं स्वरूप देऊन समोर घट असा ठेवून छान असं 9 दिवस एकदम छान घरातलं वातावरण तुम्ही करू शकता। तर खूप सोपी पद्धत आहे। तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। आणि इथे तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी आपली कोल्हापूरची अंबाबाई दिसते। तर चला तर मग सुरुवात करूया। तर आता इथे बघा मी तुम्हाला हा पाया आहे हे महत्वाचं आहे, हे दाखवल्याशिवाय तुम्हालाही समजणार नाही की कशा पद्धतीने आपल्याला हा लुक तयार करायचा आहे। तर आता इथे तुम्ही खाली तामण किंवा एक ताट घेऊन किंवा डिश घेऊन त्याच्यामध्ये तांदूळ घेऊन अष्टदल कमल काढा किंवा स्वस्तिक काढा, कुंकवाने काढा किंवा धान्याने काढा, पण त्याच्या खाली त्याचा आसन देऊन मग तुम्हाला पातेलं ठेवायचं आहे। त्याच्यात मी तांदूळ घेतले आहेत आणि त्याच्यावरती एक कळशी घेतली आहे आणि परत त्याच्यावरती एक तांब्याची कळशी घेतली आहे। आता इथे तुम्हाला जास्त मोठा लुक द्यायचा नसेल तर तुम्ही मधली स्टीलची कळशी बाजूला काढून फक्त तांब्याची कळशी आहे तेवढीच ठेवून तुम्हाला छोटासा लुक पण देता येऊ शकतो। तर तुम्हाला म्हणजे माहितीसाठी सांगते, जर तुम्हाला मोठा या पद्धतीत करायचा नसेल तर छोटा करून फक्त वरची कळशी ठेवून फक्त नारळ ठेवून तुम्ही तो लुक करू शकता। तर आता स्टीलच्या कळशीला मी पुढे एक काठी बांधली आहे मोठी, तर ती मापात घेऊन बघायची आहे का तुम्हाला जी साडी स्प्रेड करायची आहे तर ती कुठपर्यंत जाईल। आणि वरच्या तांब्याच्या कळशीला पाठीमागच्या साईडने एक काठी बांधली आहे। तर इथे बघा एक पुठ्ठा घेतलेला आहे, कोणत्याही बॉक्सचा पुठ्ठा तुम्ही घेऊ शकता, त्याला 4 होल मारून त्या कळशीला आपल्याला या पद्धतीने असं बांधायचं आहे। ते पुढे मी दाखवते नंतर। तर इथे मी छान अशी एक साडी घेतलेली आहे, तर छान अशी कॉन्ट्रास्ट कलरची साडी घ्यायची, त्याच्यासोबत ब्लाउज पीस पण आपल्याला लागेल या लुक साठी। आणि आपण कपडे सुकवत घालतो त्या पद्धतीचे चिमटे, सेफ्टी पिन आणि बॉल पिन घेतलेली आहे मी। तर आता इथे छान अशी साडी घेतलेली आहे। आता इथे पूर्ण साडीला अशा निऱ्या करून घ्यायच्या, पूर्ण म्हणजे आपण जसं इस्त्री करतो कपड्यांना साडीला त्यावेळेस साडी घेतो त्या पद्धतीनं, कारण आपल्याला प्लेट्स घेताना परत प्रॉब्लेम यायला नको किंवा ते खेचलं जात नाही व्यवस्थित आणि त्या प्लेट्स व्यवस्थित पडत नाही। तर इथे समोर दिसतं या पद्धतीनं सगळ्या साडीच्या छान अशा निऱ्या करून घ्यायच्या आणि आपण समोर सगळ्या ठेवून द्यायच्या आणि मग हळूहळू ते एक एक प्लेट आपण ओढून घेऊ शकतो। तर इथे बघा या पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या प्लेट्स करायच्या आहेत। तुम्ही निर्या करता त्या पद्धतीनं सुद्धा करू शकता, पण मला हे जास्त बेस्ट वाटतं कारण आपल्याला दोन्ही काठ लागणार आहेत। तर आता इथे तुम्ही या प्लेट्स करताना जर तुम्हाला सगळ्या एकत्र बोटांमध्ये बसत नसतील तर तुम्ही थोड्या थोड्या अंतरावरती ते चिमटे घेतलेले आहेत मी, तर ते असे चिमटे लावून त्याच्यानंतर मग तुम्ही बाकीच्या राहिलेल्या पण प्लेट्स करू शकता। आता तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही बघा, किंवा सगळी साडी जर तुमच्या हातात बसत असेल तर आपल्याला पूर्ण साडी घ्यायची आहे। पूर्ण म्हणजे आपल्याला पदराचा भाग सोडायचा आहे आणि बाकीच्या राहिलेल्या सगळ्या या पद्धतीच्या प्लेट्स आपल्याला करून घ्यायच्या आहेत। तर आता इथपर्यंत मी घेतल्या बघा। त्याच्यानंतर हे जे काठ आहेत ते सगळे एकसारखे जुळवून घ्यायचे आहेत, एकसारखे करून घ्यायचे आहेत, कारण ते महत्वाचं आहे। आता प्लेट्स करताना जर त्या छोट्या मोठ्या झाल्या तरी सुद्धा हरकत नाही, त्याची आपल्याला काही गरज पडत नाही। फक्त आपल्याला हे जे कोपरे काठ आहेत ते सगळे एकसारखे दोन्हीकडचे करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग ते आपल्याला जुळवायचे आहेत। आता मध्ये जरी चुरगळलं तरी काही हरकत नाही आणि त्याला छान असं चिमट्यानं ते पॅक करून घ्यायचं, व्यवस्थित टाईट करून घ्यायचं, ते अजिबात हलत नाही तसंच राहतं आणि ते आपल्याला बरं पडतं नंतर। आता इथे आपल्याला ते दोन्ही टोक एकत्र जोडून घ्यायचे आहेत आणि पदराच्या पण आपल्याला पूर्ण प्लेट्स करायच्या नाहीत किंवा पिन करायची नाहीये, आपल्याला फक्त घडी मारून घ्यायचे आहे। आता इथे बघा हे जे 2 टोक आहेत ते मी जुळवून घेते, हे आपल्याला एकसारखेच करायचे आहेत कारण आपल्याला तेच स्प्रेड करायचं आहे पुढे। तर त्यासाठी आता छान इथे असं मी व्यवस्थित मधल्यामध्ये असं करून घेतलं, 2 टोक एकत्र करून घेतले। आता इथे आपल्याला एक दोरी बांधून घ्यायची आहे आणि त्या पदराला मी फक्त असा घडी मारून घेते। आता इथे समोर तुम्हाला दिसतंय, तुम्ही सेम त्याच पद्धतीनं करा। आता इथे आपल्याला दोरी बांधताना जो पदराला घडी मारली आहे त्याचा जो 2 भाग आहेत राहिलेले मोकळे, तर ते आपल्याला तसेच फोल्ड करून
त्या पद्धतीनं दोरी बांधायची. आता इथे बघा पदर मला जरासा छोटा वाटला म्हणून मी अजून 2 निऱ्या याच स्टेजला सोडून घेतल्या. आता पदर आपल्याला मोठाच घ्यायचा आहे. मोठा झाला तरी आपल्याला तो ऍडजस्ट करता येतो, पण छोटा झाल्यानंतर आपल्याला तो ऍडजस्ट करता येत नाही आणि मग ते चांगलं दिसत नाही लुक. जरी 2 प्लेट्स कमी झाल्या तरी काही हरकत नाही, त्याचा काही विषय येत नाही. तर आता इथे बघा या पद्धतीनं मी घडी मारून घेतली. आता इथे आपल्याला एक दोरी बांधून घ्यायची आहे छान. फक्त ह्या एकसारख्या ज्या केलेले टोक आहेत ते एकसारखे प्रत्येक वेळी बघायचे आणि त्याच्यानंतरच आपल्याला दोरी बांधायची आहे. तर इथे बघा ते थोडंसं कमी जास्त होतं, तर जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं एकसारखं करता येईल त्या पद्धतीने एकसारखं करा. आणि त्याच्यानंतर आपल्याला जो तुम्ही कळशीचा भाग जिथं ही साडी नेसवणार आहे तर त्याचं माप घ्या आणि त्याच्यानंतरच दोरी बांधा. आता इथे मी डायरेक्ट दोरी बांधून घेते आहे कारण मला अंदाज आहे त्याच्यामुळे. पण मग तुम्ही बांधताना कळशीचा अंतर तुम्हाला किती खाली पाहिजे, तर खूप जास्त खाली साडी लोळली पण नाही पाहिजे. या पद्धतीनं तुम्ही इथे अगोदर गाठ मारून घ्यायची साडीलाच. तर आता इथे बघा दोरी बांधताना ती पण अशी बांधायची की ती गाठ आहे ती निऱ्यांच्या बाजूला यायला पाहिजे, म्हणजे निऱ्यांच्या समोर यायला पाहिजे. या पद्धतीनं तुम्ही दोरी बांधायची आहे, म्हणजे मग तो लुक आपल्याला व्यवस्थित देता येतो. तर आता इथे दोरी बांधून झाली, म्हणजे जे इथून मी जे माप कळशीचं जे तोंड आहे तर तिथून खालच्या साडीचं किती अंतर आहे हे बघूनच तुम्हाला दोरी बांधायची आहे इथे. तर या पद्धतीनं. तर आता इथे बघा हे जो वरचा साडीचा भाग राहिला आहे तर तो तुम्ही असाच नाही ठेवू शकत, कारण मग ते नंतर तुम्हाला ऍडजस्ट करता येणार नाही. तर त्यासाठी ते बघा पसरून घ्यायचं, ते फोल्ड करायचं आणि एकदम घट्ट असं त्या कळशीच्या तोंडाला तुम्हाला ही जी नॉट घेतलेली आहे, जी दोरी घेतलेली आहे ती बांधायची आहे. ती पण बांधताना निऱ्या समोरच्याच साईडला येतील याच पद्धतीनं तुम्हाला ती नॉट बांधायची आहे. याची मात्र तुम्ही काळजी घ्या आणि एकदम घट्ट असं बांधा, म्हणजे फुगणार नाही, एकदम असं चापून असं ती साडी आहे ती बसेल. या पद्धतीनं मी दोरी अशी इथे बांधून घेतली आहे. आता या स्टेजला तुम्ही चिमटे काढले तरी सुद्धा काही हरकत नाही, कारण आता आपलं ते एकसारखं, आता तुम्ही इथे समोर बघू शकता किती छान अशा निऱ्या आपल्या एकसारख्या झालेल्या आहेत. आणि पदर पण बघा आपल्याला जो काठाचा भाग पुढे घ्यायचा आहे, म्हणजे डोक्यावरती घ्यायचा आहे, तो बरोबर काठाचा भाग आलेला आहे. कारण नॉट बांधताना आपण व्यवस्थित नॉट बांधलेली आहे. आता इथे बघा मगाशी घेतलेला तो पुठ्ठा मी मगाशी बांधला नाही, कारण मग तुम्हाला इथे निऱ्या बांधताना दाखवता आलं नसतं, म्हणून मग मी तो नंतर बांधला. तर तुम्ही पण तसंच करू शकता, नंतर पण बांधू शकता या स्टेजला, म्हणजे तुम्हाला पण अडचण येणार नाही निऱ्या करताना. आणि हा लुक इतका सुंदर दिसतो आणि एकदम सोपा आहे, कोणालाही जमेल या पद्धतीचा हा लुक आहे. तर आता पुठ्ठा घातल्यामुळे आपल्याला त्या पुठ्ठ्यावरती या साडीचा ब्लाउज पीस आहे तो लावायचा आहे, त्याच्यासाठी तो पुठ्ठा ठेवायचा आहे. आता सगळ्या निऱ्या अशा छान एकसारख्या स्प्रेड करून घ्यायच्या. तर आता इथे अगोदर डायरेक्ट तुम्ही पिना लावू नका, अगोदर सगळ्या पसरून घ्या किती अंतरावरती निरी कोणती घ्यायची आहे या पद्धतीने. आता इथे मी चिमटा लावला, इथे तुम्ही सुई दोरीचा सुद्धा वापर करू शकता. सुई दोऱ्यानं तुम्हाला त्या काठी बरोबर ती पहिली जी प्लेट आहे ती पॅक करायची आहे. आता इथे तुम्ही बॉल पिनचा सुद्धा वापर करू शकता, किंवा मग तुम्ही स्टॅपलर असतो आपला, त्या स्टॅपलरच्या पिनानं सुद्धा पिना लावू शकता, किंवा सेफ्टी पिन सुद्धा वापरू शकता. आता सेफ्टी पिन आपल्याला भरपूर लागतील आणि एवढ्या सगळ्यांकडे एकदम नसतात, त्याच्यामुळे तुम्हाला हे छान मी सगळे ऑप्शन सांगितलेले आहेत. तर तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही इथे वापरून छान अशा सगळ्या आपल्याला निऱ्या स्प्रेड करून घ्यायच्या आहे. जो एक भाग घेतला आहे तो या बाजूला आणि दुसरा भाग घेतला आहे तो त्या बाजूला, या पद्धतीने आपल्याला सगळ्या निऱ्या अशा स्प्रेड करायच्या आहेत. इथे बघा मी तुम्हाला स्टॅपलरने सुद्धा मारून दाखवते, त्याच्यानं पण छान अशा येतात, पण नंतर ते स्टेपलरच्या पिना काढायची मेहनत होते. त्याच्यासाठी फक्त मी तुम्हाला बॉल पिनचा वापर करायला सांगते, ते जास्त सोपं राहतं म्हणून. तर या पद्धतीनं छान अशी आपली साडी कोल्हापूरच्या अंबाबाईची नेसून होते आणि एकदम सोपी ट्रिक आहे, अजिबात अवघड नाहीये, कोणीही नेसवू शकतं. या पद्धतीची ही साडी आहे. तर छान असं फिनिशिंग करून घ्यायचं, बोटाने सगळ्या निऱ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतरच आपल्याला पिना मारायच्या आहेत. आणि जर हा भाग तुमचा मोठा झाला तर पुठ्ठ्याच्या बाजूला पण तुम्ही तिकडे पिना खोचू शकता, पण पिना तुम्हाला जास्त लागतील एवढी काळजी घ्या. तर आता हा पदर पण आहे आपल्याला याच पद्धतीनं निऱ्यांच्या पाठीमागं घालायचा आहे. छान अशी ब्लाउज पीसला व्यवस्थित घडी घालायची त्या पुठ्ठ्याच्याच मापामध्ये, आणि त्याला पण स्टॅपलर किंवा बॉल पिन किंवा सेफ्टी पिननं तुम्ही
छान असं पॅक करू शकता. तर छान असं व्यवस्थित टाईट पॅक करायचं, त्याच्यामुळे तो लुक आहे तो छान दिसतो, फिनिशिंग छान दिसतं. तर या पद्धतीनं आपल्याला हा अंबाबाईचा लुक करायचा आहे. आता याच्यानंतर तुम्ही अगोदर ज्वेलरी घालून घ्या, सगळी मुखवटा आहे देवीचा तो घालून घ्या, गजरा घालून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही पदर सेट करा, म्हणजे नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा इथं व्यवस्थित मी चिमट्याने अगोदर होल्ड करून घेतलं होतं आणि नंतरच मी पिना लावल्या होत्या, तर ते जरा बरं राहतं, आपल्याला समजतं व्यवस्थित. तर या पद्धतीनं छान असा हा लुक आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर छान असं हाताने थोडंसं चापून चापून असं सगळं घ्यायचं आहे आणि त्या पदराला पण छान अशा 2 कोपऱ्यांवरती म्हणजे जे काठ आहेत पहिले त्याला छान अशी पिन लावून घ्यायची आहे आणि या पद्धतीनं सगळं छान असं ज्वेलरी वगैरे घालून, मुखवटा वगैरे घालून घ्यायचा आणि त्याच्यानंतर पदर सेट करायचा आहे. तर या पद्धतीनं हा आपला अंबाबाईचा लुक तयार झालेला आहे आणि किती सुंदर अशी आपली अंबाबाई दिसते बघा. म्हणजे तुम्हाला समोर बघूनच समजतंय का काय भारी. आणि हे जर लुक आपण केला 9 दिवस तर आपली नजर हटणार नाही या पद्धतीनं. तर तुम्हाला हा लुक कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जरा जरी आवडला असेल तर तुमच्याही मैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला तर मग अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.